गुड आफ्टरनून टू ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला, आपण परत भेटत आहोत एका नवीन सेशन मध्ये. तर नवीन सेशन मध्ये बघू आपण. आजचा टॉपिक आपला राहणार आहे अॅनिमल हजबंड्रीशी रिलेटेड. तर चला बघूया. मागील जे काही इमेजेस तुम्हाला दिसत आहेत या इमेजेसच्या बेसवरती तुम्ही एक गेस किंवा आयडेंटिफाय पण तुम्हाला झालेला असेल की बाबा आजचा टॉपिक कशाशी रिलेटेड राहणार आहे. तर तो टॉपिक राहणार आहे आपल्याला अॅनिमल हजबंड्रीशी रिलेटेड. तर सर्वात आधी आपण काय जाणून घेऊ, व्हॉट इज अॅनिमल हजबंड्री. समोरचं जे काही सेशन असेल ते सुरुवात करण्याआधी आपल्याला या वर्डचं मिनिंग माहिती होणं आवश्यक आहे. देन आफ्टरच समोर काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत, समोरचे टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तर व्हॉट इज अॅनिमल हजबंड्री हे जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला किती वर्ड्स आलेले आहेत? दोन वर्ड्स आलेले आहेत. फर्स्ट वन इज अॅनिमल आणि सेकंड वन इज हजबंड्री. तर स्टार्टिंगला अॅनिमल मीन्स काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे, जनावर आहे. आणि किती टाइप्सचे अॅनिमल्स राहतात? देर आर टू टाइप्स ऑफ अॅनिमल. वाईल्ड, दॅट कॅन बी वाईल्ड अॅनिमल. सेकंड वन कोणतं? तर दॅट कॅन बी डोमेस्टिकेटेड अॅनिमल. तर सध्या करंट सिच्युएशन मध्ये जर पाहायचं झालं आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला वाईल्ड अॅनिमल्सची सध्या तरी आपल्याला स्टडी करण्याची आवश्यकता नाहीये. तर त्याला आपण काय करू, सध्याचा स्किप करू. आणि सेकंड कोणते आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून कोणते अॅनिमल्स इम्पॉर्टंट आहेत? ते जे की रिअर केला जातात, जे की डोमेस्टिकेटेड अॅनिमल आहेत अशा अॅनिमलचे. वाईल्ड अॅनिमल कोणत्या ठिकाणी सर्वाइव्ह करतात? तर जंगलामध्ये किंवा फॉरेस्ट एरियामध्ये. आणि त्याच फॉरेस्ट एरियामध्ये कोणते अॅनिमल सर्वाइव्ह करतात? तर जे सध्या ह्युमन बिईंगनं काय केल्या गेलेलं आहे, तर डोमेस्टिकेटेड केल्या गेलेले आहेत तेच अॅनिमल जंगलामध्ये सुद्धा सर्वाइव्ह करत होते. बट असे अॅनिमल्स ह्युमन बिईंगनं का रिअर केले, का डोमेस्टिकेटेड केले? तर त्याच्या मागं पण काय आहे, काहीतरी एक मोटिव्ह आहे किंवा काहीतरी पर्टिक्युलर एक पर्पज आहे. तो पर्पज कोणता आहे? तर इन्कम जनरेट करण्याचा. मीन्स काय? तर जे काही अॅनिमल्स रिअर केलेले आहेत, कोणकोणते अॅनिमल्स ह्युमन बिईंग रिअर करते? तर समोर मागं तुम्हाला इमेजेस दिसत आहेत. फर्स्ट वन कॅटल असतील, देन बफेलो असतील, शीप असेल, गोट असेल, शीप असेल, पोल्ट्री असेल, पिगरी असेल, फिशरी असेल, प्रॉन फार्मिंग असेल. तर हे सर्व जे आहेत, हे सर्व अॅनिमल्स जे आहेत, हे सर्व काय करतात? ह्युमन बिईंग डोमेस्टिकेट करते. आता डोमेस्टिकेटेड का केला जाते? तर त्याच्यामधून काही ना काही प्रमाणात इन्कम जनरेट होते. गाय असेल तर दूध देते, म्हैस असेल तर दूध आणि मीट प्रोडक्शन करते, पोल्ट्री असेल तर एग अँड मीट प्रोडक्शन मिळते, सोबत सोबत गोट असेल तर मीट, मिल्क आणि हेअर प्रोडक्शन तिच्यापासून मिळते. शीप असेल तर शीप पासून काय काय मिळते आपल्याला? मीट मिळते, त्यानंतर सोबत कोणतं वूल प्रोडक्शन मिळते, मिल्क प्रोडक्शन मिळते. तर हे सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर अॅनिमल पासून फार्मर्सला काय होता येतात, प्रोव्हाइड होता येतात. आणि ते सेल करून ते काय करत आहे, त्याच्यापासून इन्कम जनरेट करत आहे. म्हणून या टाईपच्या अॅनिमलला काय काय करत आहे, फार्मर्स रिअर करत आहे. अदरवाईज फार्मर्स रिअर करते का? नाहीये. जर एखाद्या अॅनिमल पासून कोणत्याही प्रकारचं इन्कम नसेल तर त्या अॅनिमल्सला फार्मर काय करत नाहीये, रिअर करत नाही. आता याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरे कोणत्या टाईपचे अॅनिमल्स आहेत की जे फार्मर्स रिअर करतो? म्हणजे इन्कम सोर्सच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता सोर्स आहे की ज्या सोर्ससाठी ह्युमन बिईंग त्या पर्टिक्युलर अॅनिमल्सला किंवा त्या पर्टिक्युलर बर्ड्सला काय करतो, रिअर करतो? तर दुसरा अदर सोर्स कोणता आहे? तर तो आहे एन्जॉयमेंट किंवा रिक्रिएशन, हॅपीनेस, स्पोर्ट पर्पज. या पर्पजसाठी काय केला जाते, तर पर्टिक्युलर बर्ड्सला किंवा पर्टिक्युलर अॅनिमलला रिअर केला जाते. मग त्यामध्ये एक्झाम्पल कोणतं आहे? तर पॅरोट्स असतील. बऱ्याचशा वेळेस तुम्ही पाहिलेलं की बऱ्याचशा फार्मर्सच्या घरी असेल किंवा एखाद्या पर्सनच्या घरी असतील, पॅरट्स काय केला जाते, तर रिअर केला जाते. तर कोणत्या पर्पजच्या दृष्टिकोनातून त्या पॅरट्स पासून कोणत्याही प्रकारचा इन्कम आहे का? नाहीये. बट ऍज अ एन्जॉयमेंटच्या पर्पजच्या दृष्टिकोनातून त्या पॅरट्सला काय केला जाते, रिअर केला जाते. तर चला, हे झालं अॅनिमल्सच्या बाबतीत. देन सेकंड वर्ड कोणता आहे आपल्याला? हजबंड्री आहे. हजबंड्री मीन्स काय? तर मॅनेजमेंट करणं, त्याला डोमेस्टिकेट करणं. जे काही अॅनिमल्स आहेत यांना जोपासणे, यांना रिअर करणे, यांना डोमेस्टिकेट करणे. तर हा जो मिनिंग आहे हा काय आहे, हजबंड्रीचा आहे. मग सपोज आपल्याला मागे बॅक साईडला जे काही अॅनिमल्स दिसत आहेत, हे माझे अॅनिमल आहेत. मी यांना सकाळी उठल्यानंतर ग्रेझिंगसाठी घेऊन जातो, परत वापस आणतो, त्यांची केअर करतो. तर मी सुद्धा कशाचा पार्ट आहे? ऍज अ पार्ट ऑफ अॅनिमल हजबंड्री. मी सुद्धा कशाचा पार्ट आहे? अॅनिमल हजबंड्रीचा पार्ट आहे. मग अॅनिमल हजबंड्री अँड लाईव्हस्टॉक देअर आर टू डिफरंट थिंग्स. दोन्ही गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या आहेत. अॅनिमल हजबंड्री वेगळी आहे, लाईव्हस्टॉक वेगळं आहे. तर याचा लाईव्हस्टॉकचा जो काही रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे आपण समोर बघूच. सध्या आपण अॅनिमल हजबंड्रीशी
ची टर्मिनॉलॉजी बघू. आता समोरचा जो काही पोर्शन आहे, समोर जे आहेत आपल्यावाल्या ते आहेत प्रोग्राम्स लाइस्ट ऑफ डिपार्टमेंटशी रिलेटेड, ते बघून घेऊ. तर सर्वात आधी प्रोग्राम बघण्याआधी काय करू, एक क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन कोणता आहे, तर फाय ॲनिमल हजबंड्री इज इम्पॉर्टंट. काय, फाय ॲनिमल हजबंड्री इज इम्पॉर्टंट. ॲनिमल हजबंड्री का महत्वाची आहे, तुमच्या दृष्टिकोनातून का महत्वाची आहे, कोणी काही सांगू शकते? ठीक आहे, मीच सांग. तर ॲनिमल हजबंड्री तुम्ही जर पाहिलं, मागील 7 ते 8 वर्षाचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर जनरल ऍग्रिकल्चरशी रिलेटेड जेवढे एक्झाम झालेले असतील, या एक्झामचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळले किंवा पाहिले, तर त्यावेळेस तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला जाणवेल की ॲग्रोनॉमी असेल, हॉर्टिकल्चर असेल किंवा सॉइल सायन्स असेल, या 3 जे काही सब्जेक्ट आहेत, या 3 सब्जेक्टचे काय केलेले आहे, त्या क्वेश्चन पेपरमध्ये जास्त प्रमाणात क्वेश्चन्स आलेले आहेत. मेजर सब्जेक्ट जे आहेत हे कोणते, हे 3 सब्जेक्ट आहेत. डेअरी सब्जेक्ट जो होता तो मायनर मध्ये कन्सिडर केला होता, बट आता लेटेस्ट मध्ये तुम्ही 3 ते 4 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही जर हाताळले किंवा जर पाहिलं, अनालिसिस केलं चांगल्या प्रकारे, तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काय जाणवेल की जे काही एक्झामिनर आहे, या एक्झामिनरनं कोणत्या सब्जेक्टला वेटेज देणं स्टार्ट केलेलं आहे, तर ॲनिमल हजबंड्री आहे, डेअरी सायन्स. तर या सब्जेक्टचे जे काही क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स काय आहेत, जवळपास 10 क्वेश्चन्स 100 मार्काच्या क्वेश्चन पेपरमध्ये 10 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या करंट सिच्युएशन मध्ये कोणत्या सब्जेक्टला वेटेज आलेलं आहे, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सेक्टर. आता हे एक झालेलं आहे. समटाइम्स काय केलं जाते, तर या सब्जेक्टशी रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत हे स्किप केलं जाते, बट ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स या डिपार्टमेंटशी रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत हे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ऍड करणं स्टार्ट करून दिलं. हा झाला एक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून एक भाग. सेकंड पार्ट कोणता आहे, तर सेकंड पार्ट जर आपण पाहतो, ॲनिमल अँड ॲनिमलशीच रिलेटेड जे काही आपले कोअर सब्जेक्ट आहेत, या कोअर सब्जेक्टमध्ये आपल्याला दुसरा कोणता सब्जेक्ट आहे, तर तो क्रॉप आहे. क्रॉपशी ॲग्रोनॉमीशी रिलेटेड क्रॉप आहे. मग या 2 वर्ड्स मध्ये काय सिमिलरिटीज आणि काय डिसिमिलरिटीज आहेत हे आपण बघू. सिमिलरिटीज काय आहेत, क्रॉप प्रोडक्शन मध्ये जर गेलो आपण, तर क्रॉपचे प्रिन्सिपल्स आपण त्या ठिकाणी लर्न करतो, त्याचे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस लर्न करतो आणि त्याच्या मेथड्स लर्न करतो. ॲनिमल हजबंड्री मध्ये जर जातो म्हटलं आपण, तर ॲनिमल हजबंड्रीचे जे काही प्रिन्सिपल्स असतील, त्यांच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असतील, त्याच्याशी रिलेटेड मेथड असतील, बोथ आर द पार्ट ऑफ ॲग्रिकल्चर. ही काय झाली, त्यांच्यावाली सिमिलरिटीज झाली. आता डिसिमिलरिटीज काय आहेत ते बघू. क्रॉपशी रिलेटेड जर पाहतो म्हटलं आपण, तर क्रॉप काय आहे, एक पर्टिक्युलर पिरियडसाठी पिरियडमध्ये ग्रो होणारं एक पीक आहे. तर याच्यावरती इफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणकोणते आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत हे कशावरती इफेक्ट करते, तर क्रॉपवरती. तर कशा प्रकारे रेनफॉल असेल, ऍट द टाइम ऑफ सोईंगच्या टाइम मध्ये जर तो व्यवस्थित म्हणजे प्रॉपर रेंज मध्ये जर पडला तर ठीक आहे, बट तोच जर जास्त प्रमाणात नाही पडला, ज्याला आपण धाड्या पाऊस म्हणतो, खूप जास्त पाऊस जर पडला, तर त्यावेळेस सोईंग केल्यानंतर ते सीड काय होत नाहीये, जर्मिनेट होत नाहीये. हा एक कयाचा रेनफॉलमुळे इफेक्ट. सोबत सोबत नेक्स्ट काय केलं, सपोज ग्रोईंग स्टेजमध्ये आलं, हार्वेस्टिंग केली शेतामध्ये, सोयाबीनचे काय केलेले आहेत आपल्या जे काही मोठी असतील किंवा जे गंज मारून ठेवलेले, त्यावेळेस पाऊस आला तर त्यावेळेस काय होते, शेतकऱ्याचं नुकसान होते. त्यानंतर थ्रेशिंगच्या वेळेस आला, हार्वेस्टिंगच्या टाइमात नाही आला तर त्याही वेळेस नुकसान होते. इव्हन सीड काढून आपण मार्केटमध्ये नेला आणि त्याही टाइम मध्ये जर पाऊस रेनफॉल आला तर त्याही वेळेस काय होते, फार्मरचं नुकसान होते. मीन्स अल्टिमेट काय आहे, तर कोणत्याही कंडिशन मध्ये जर आला तर त्या ठिकाणी काय आहे, तर फार्मरचं नुकसान होते. मग सांगायचं काय, आणि एवढंही करून आता ही कोणती रिस्क झाली आहे क्रॉपशी रिलेटेड, ही झाली आहे नेचर रिस्क. ही कोणती रिस्क आहे, नेचर रिस्क. याच्या व्यतिरिक्त अदर रिस्क कोणती आहे क्रॉपशी रिलेटेड, ती मीन्स प्राइस. सपोज सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत, क्रॉप प्रोडक्शन हाय लेवल पर्यंत पोहोचलेलं आहे, ते घरामध्ये आलेलं आहे, आणि आपण त्यावेळेस जर ते मार्केटमध्ये घेऊन गेलो सेलिंगच्या पर्पजच्या दृष्टिकोनातून, तर त्या ठिकाणी काय मिळत नाहीये, त्या ठिकाणी आपल्याला भाव मिळत नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये काय होते, तर सेकंड रिस्क कोणते, शेती हा काय एक जुगार आहे, हे तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून बऱ्याचशा वेळेस ऐकलेलं असेल. कारण काय, हे पूर्णतः कशावरती डिपेंड आहे, टोटली डिपेंड ऑन निसर्गाच्या भरोश्यावरती, टोटली डिपेंड ऑन नेचर. नेचरच्या भरोश्यावरती असल्यामुळे काय आहे, तर तिला एक जुगार म्हटलं गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय,
एकतर कोणत्या गोष्टी अफेक्ट करतात शेतीवरती, एकतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर अफेक्ट करतात, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही जे आर्टिफिशियली इफेक्ट जो होता तो कशाचा, प्राइसचा. मार्केटिंगमध्ये गेल्यानंतर त्याची श्युरिटी नाहीये की भाव चांगला मिळेलच किंवा नाहीये. मग अशा प्रकारचं काय आहे, तर क्रॉप काय करून देऊ शकत नाही, एक स्टेबल इन्कम फार्मर्सला प्रोव्हाइड करून देऊ शकत नाहीये. ही एक रिस्क झालेली आहे. मीन्स क्रॉप प्रोडक्शन मध्ये आपल्याला किती रिस्क पाहायला मिळत आहेत, तर ट्विन रिस्क पाहायला मिळत आहेत. मग याच कंपॅरिझन मध्ये अॅनिमलशी रिलेटेड जर पाहतो म्हटलं आपण, तर अॅनिमल मध्ये जसं क्रॉप वरती रेनफॉलनं काय केलेलं आहे, इफेक्ट केलेला आहे, तसं अॅनिमल वरती रेनफॉल इफेक्ट करते का, तर ऑफकोर्स करत नाही. काय करत नाहीये, अफेक्ट करत नाही. का करत नाहीये, तर ज्या ठिकाणी नॉर्मल पाऊस जर आला हार्वेस्टिंगच्या टाइम मध्ये, नॉर्मल, जास्त म्हणत नाही, नॉर्मल पाऊस आला तर ते क्रॉपला काय करते, हार्मफुल आहे. बट त्याच टाईपचा पाऊस जनावरांना कोणत्याही प्रकारचा इफेक्ट करत नाही, कारण ते कोणत्या ठिकाणी प्रेझेंट असतात, शेड मध्ये प्रेझेंट असते. तर पाऊस चालू आहे, जनावरांचं दूध देणं ऍज इट इज आहे, कोंबडीचे अंडे देणं ऍज इट इज आहे, मीन्स त्या ठिकाणी काय होत नाहीये, अॅनिमल्स वरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. मग याच गोष्टीमुळे काय आहे, जर अल्टिमेट हा म्हणजे खूपच एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जर रेनफॉल होत असेल, तर ह्युमन बिईंगला इफेक्ट होतो, तर जनावरांना पण होतो. बट जनरल कंडिशन मध्ये अॅनिमल हजबंड्री वरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. मग याच दृष्टिकोनातून किंवा याच गोष्टीला समोर धरून गव्हर्नमेंट काय करत आहे, तर या अॅनिमल हजबंड्री सेक्टरवरती काय करत आहे, जास्त फोकस केलेला आहे, त्याला प्रमोट करण्याचं काम करत आहे. तर फोकस कशा प्रकारे केलेला आहे, तर बऱ्याचशा स्कीम त्या डिपार्टमेंटसाठी काय केल्या गेलेल्या आहेत, लॉन्च केल्या गेलेल्या आहेत. कारण काय, तर जे काही 8.86.2% मार्जिनल फार्मर्स आहेत, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, हे कशावरती डिपेंड आहेत, यांच्याकडे शेती किती प्रमाणात नाही, लेस दॅन 2 हेक्टर्स, 2 हेक्टरपेक्षा शेती काय आहे यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि यांचं सर्व्हाइव्ह करण्यासाठी जर क्रॉप फेल्युअर गेलं, तर त्या ठिकाणी त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी काही ना काही अल्टिमेट पर्याय त्यांच्याकडे अवेलेबल असला पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंट काय करत आहे, तर या 86.2% फार्मर्सला डायव्हर्ट करण्याचं काम करत आहे. कोणाकडे, अलाइड सेक्टरकडे. अलाइड सेक्टर्स मध्ये कोणते कोणते सेक्टर येते, तर अॅनिमल हजबंड्री असेल, फिगरी असेल, डेअरी टी फार्मिंग असेल, पोल्ट्री फार्मिंग असेल, त्यानंतर फिशरीज असतील, प्रॉन फार्मिंग असेल, पर्ल फार्मिंग असतील, तर या फार्मिंग सेक्टरकडे काय करत आहे, यांना डायव्हर्ट करण्यासाठी काय करत आहे गव्हर्नमेंट, तर त्यांना एक सबसिडीज प्रोव्हाइड करून देण्याचं काम करत आहे. त्यासाठी ती त्या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च केलेल्या आहेत. तर कशामुळे, तर ऍटलिस्ट जे काही पुअर फार्मर आहेत, पुअर म्हटल्यापेक्षा ज्यांच्याकडे लेस लँड अवेलेबल आहे, असे शेतकरी काय करू शकतील, स्वतःचं सर्व्हायव्हल करू शकतील ज्यावेळेस क्रॉप फेल्युअर गेलं त्या कंडिशन मध्ये. तर याच्याशी सांगायचं झालं, मग गव्हर्नमेंट याला जास्त प्रमाणात प्रमोट करत आहे का, नाहीये. का करू शकत नाहीये, कारण काय, तुम्हाला माहिती असेल 1960 मध्ये आपल्या कंट्रीवरती काय आलेलं होतं, फूड क्रायसिस जे आहे हे त्या ठिकाणी आलेले होते. आणि या फूड क्रायसिसच्या बेसवरती गव्हर्नमेंटचा जे काही फोकस आहे, हा फोकस कोणत्या ठिकाणी चालला गेलेला आहे, ग्रेन्स वरती. ग्रेन्स मीन्स कोणत्या ठिकाणी, तर पर्टिक्युलर राईस क्रॉप जे आहे अँड फीड क्रॉप जो आहे, या दोन क्रॉप वरती काय गेला, गव्हर्नमेंटचा फोकस गेला. यांचं प्रोडक्शन इन्क्रीज केलं. 1965 मध्ये ग्रेन रेव्होल्युशन हा जो एक कन्सेप्ट आहे, हा प्रोग्राम राबवण्यात आला, आणि त्या ग्रेन रेव्होल्युशनच्या अंडरमध्ये राईस क्रॉप, फीड क्रॉप यांचं प्रोडक्शन वाढवण्यात आलं. आणि या फूड क्रायसिस पासून काय करण्यात आलेलं आहे, तर जो काही आपली कंट्री आहे, आपल्या कंट्रीला फूड सिक्युअर कंट्री म्हणून डेव्हलप करण्यात आलेलं आहे. तर याच्यामुळे गव्हर्नमेंट काय करत आहे, की जास्त प्रमाणात या अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटला किंवा या अलाइड सेक्टरवरती जास्त फोकस करू शकत नाही. बट तरी पण त्या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, भरपूर साऱ्या स्कीम त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत, लॉन्च केलेल्या आहेत. आता ते स्कीम कोणकोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी काय करू, एक वेळ बघू. त्या स्कीम मध्ये जर पाहतो म्हटलं आपण, तर फर्स्ट स्कीम येते. फर्स्ट स्कीम जी आहे आपल्यावाली, ती स्कीम कोणती आहे, तर ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड मध्ये ज्या वेळेस येतो आपण, ऑपरेशन फ्लड कधी लॉन्च करण्यात आलेलं, ऑपरेशन फ्लड म्हणा किंवा व्हाईट रेव्होल्युशन म्हणा, दोन्ही पण काय आहे, एकच आहे. व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणा किंवा ऑपरेशन फ्लड म्हणा, दोन्ही पण काय आहेत, एकच आहेत. ऑपरेशन फ्लड कधी स्टार्ट लॉन्च करण्यात आले, 13 जानेवारी 1970 ला. हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम काय करण्यात आलेला होता, लॉन्च करण्यात आला. हा प्रोग्राम किती स्टेजेस मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आला, इम्प्लिमेंटेड इन 3 स्टेजेस. किती स्टेजेस मध्ये,
थ्री स्टेजेस कोणकोणते आहेत? फर्स्ट स्टेज जी आहे 1970 टू 1980. देन सेकंड स्टेज कोणती आहे? 1980 ते 1985. आणि थर्ड स्टेज कोणती येते? तर थर्ड स्टेज येते 1985 ते 1996. या थ्री स्टेजेस मध्ये काय, थ्री फेजेस मध्ये काय करण्यात आला? हा प्रोग्राम रन करण्यात आला. या प्रोग्रामचं आणखी एक वैशिष्ट्य काय आहे? तर या प्रोग्राम कशा प्रकारचा आहे? वर्ल्ड लार्जेस्ट प्रोग्राम आहे. वर्ल्ड लार्जेस्ट मिल्क प्रोडक्शन प्रोग्राम आहे. सेकंड काय? अंडर द लिडरशिप, कोणाच्या लिडरशिपच्या अंडरमध्ये हा प्रोग्राम रन करण्यात आला? डॉक्टर वर्गीस कुरियन, ज्या व्यक्तींना आपण काय म्हणतो? फादर ऑफ फाईट रिव्हॉल्युशन म्हटलं आहे. तर यांच्या लिडरशिपमध्ये काय करण्यात आला? हा प्रोग्राम रन करण्यात आला. एम काय होतं या प्रोग्रामचा? मेन एम काय? 1970 मध्ये हा प्रोग्राम लॉन्च करण्यामागचा मेन उद्देश काय आहे? तर भारत आपला जो देश आहे, आपली जी कंट्री आहे, ही कंट्री काय होती? मिल्क डिफिशियंट कंट्री होती आणि डिपेंडंट ऑन अदर कंट्रीवरती आपल्याला काय करावं लागत होतं? मिल्कसाठी डिपेंड राहावं लागत होतं. तर त्याला त्या ठिकाणी काय करायचं? मिल्क डिफिशियंट कंट्री टू वर्ल्ड हायएस्ट मिल्क प्रोड्युसिंग कंट्रीमध्ये काय करायचं? या ठिकाणी कन्व्हर्जन करायचं. त्यासाठी हा प्रोग्राम काय करण्यात आला? लॉन्च करण्यात आला. मग या 3 फेजेसमध्ये जवळपास 26 इयर्सच्या नंतर, किती वर्षानंतर? 26 वर्षानंतर या प्रोग्रामच्या अंडरमध्ये भारताला कशा ठिकाणी, कोणत्या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आलंय? मिल्क डिफिशियंट कंट्री टू वर्ल्ड हायएस्ट मिल्क प्रोड्युसिंग कंट्रीमध्ये काय करण्यात आलेलं होतं? कन्वर्ट करण्यात आलं होतं. कोणत्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये? ऑपरेशन फ्लड. किती वर्षानंतर? 26 वर्षानंतर, 26 इयर्सच्या नंतर. तर 1970 मध्ये मिल्क प्रोडक्शन किती होतं भारताचं? ते होतं 20 ते 22 मिलियन टन. आणि सध्या करंट मिल्क प्रोडक्शन किती आहे? तर करंटचं मिल्क प्रोडक्शन आहे 239.30 मिलियन टन. कोणत्या वर्षाचं? 2025चं. तर हे साऱ्या गोष्टी जे आहेत, हे सारे पॉईंट तुमच्या काय असणार? लक्षात असणं आवश्यक आहे. हे झालं कोणत्या प्रोग्रामशी रिलेटेड पॉईंट? हे झाले आपल्याला ऑपरेशन फ्लडशी रिलेटेड. देन नेक्स्ट कोणते पॉईंट आहे तिथं? तर नेक्स्ट प्रोग्राम आहे आपल्याला व्हाईट रिव्हॉल्युशन दिलेलं आहे आपल्याला. व्हाईट रिव्हॉल्युशनची तरी सध्या आपल्याला व्हाईट रिव्हॉल्युशन आणि ऑपरेशन फ्लड बोथ आर काय आहेत? सेम प्रोग्राम आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम येते आला नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. नेक्स्ट प्रोग्राम कोणता आहे आपल्याला? नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. तर या प्रोग्रामच्या अंडरमध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज करण्यात आला? हा जो काही प्रोग्राम आहे किंवा नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन जे आहे 2014-15 मध्ये काय करण्यात आला? हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आला. देन या प्रोग्रामच्या अंतर्गत काय करण्यात आला? हा जो प्रोग्राम आहे हा 3 सब मिशन मध्ये काय करण्यात आलेला आहे? लॉन्च करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये 3 सब मिशन कोणकोणते आहेत? फर्स्ट मिशन जे आहे तर हे डेव्हलपमेंट जे आहे, डेव्हलपमेंट ऑफ लाईव्हस्टॉक ब्रीड्स अँड पोल्ट्री. हे जे आहे फर्स्ट मिशन जे होतं हे कशाशी रिलेटेड होतं? मिशन ऑन डेव्हलपमेंट ऑफ लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री ब्रीड्स. सेकंड मिशन कशाशी रिलेटेड आहे? डेव्हलपमेंट ऑफ फीड अँड फोडर टेक्नॉलॉजी. फीड अँड फोडर. त्यानंतर हे सेकंड मिशन. थर्ड मिशन जे आहे सबमिशन ऑन काय? डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, देन इनोव्हेशन अँड एक्सटेन्शन प्रोग्राम लॉन्च केले गेले होते. तर कशाच्या अंडरमध्ये? लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडरमध्ये. आता याच्या मागचा हा उद्देश काय? ओव्हरऑल कंट्रीमध्ये काय करण्यात आलेला होता? हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट मध्ये आपण पाहिलं मिशन ऑन काय? लाईव्हस्टॉक ब्रीड अँड पोल्ट्री. पोल्ट्रीमध्ये जे काही इंडिजिनस ब्रीड्स असतील यांना डेव्हलप करणे, यांचा जर्म प्लाझम इन्क्रीज करणे, यांचं मिल्क प्रोडक्शन जे असेल तर मिल्क प्रोडक्शन इन्क्रीज करणे. काहीही केलं तरी चालते, बट काय ओव्हरऑल कंट्रीमध्ये यांची प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, डेअरी प्रोसेसिंग युनिट हे सर्व लाईन अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी डिपार्टमेंटशी रिलेटेड जे काही ऍक्टिव्हिटी आहेत हे काय झाल्या पाहिजे? डेव्हलप झाल्या पाहिजे. हे कोणत्या प्रोग्रामच्या अंडरमध्ये? तर लाईव्हस्टॉक मिशन, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंडरमध्ये. नेक्स्ट प्रोग्राम कोणता आहे ते आपल्याला? तर नेक्स्ट प्रोग्राम आहे डेअरी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्कीम. आता ही जी काही स्कीम आहे कोणती? डेअरी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्कीम जी आहे हा प्रोग्राम 2005-6 मध्ये काय करण्यात आलेला होता?
लॉन्च करण्यात आलेला होता. या स्कीमच्या अंडरमध्ये नाबार्ड जे आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट जे आहे, तर ही जे काही नाबार्ड आहे ही फंडिंग कोणाला करते, या स्कीमच्या अंतर्गत फार्मरला फंडिंग करते. मग या स्कीमच्या अंतर्गत कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात? फॅसिलिटीज मीन्स काय, डेअरी प्रोसेसिंग युनिट जर स्टार्ट करायचं असेल तर फंडिंग कोण करते? नाबार्ड करते. देन ॲनिमल्स परचेस करायचे असतील तर त्या ठिकाणी फंडिंग कोण करते? नाबार्ड करते. जनावरांना तुमचं शेड कन्स्ट्रक्ट करायचं असेल, फंडिंग कोण करते? नाबार्ड करते. मीट प्रोसेसिंग युनिट एस्टॅब्लिश करायचे असतील तर फंडिंग कोण करते? नाबार्ड करते. तर याच्यामध्ये कोणत्या स्कीमच्या अंतर्गत? डेअरी एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट स्कीमच्या अंतर्गत. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तर एंटरप्रिनर एंटरप्रिनर कोणाला म्हणायचं आणि बिझनेसमॅन कोणाला म्हणायचं? बिझनेसमॅन मीन्स काय, तर जो वडिलोपार्जित व्यवसाय जो आहे तोच व्यवसाय समोर कंटिन्यू करणं, अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो? तर बिझनेसमॅन. सपोज एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीकडे एखाद्याच्या तुमच्यापैकी कोणाच्या वडिलांकडे जर एखादा कारखाना असेल, कशाचा आहे, कपड्याचा असेल, कापड कारखाना असेल, खताचा कारखाना असेल किंवा एनी अदर एखादं व्यवसाय असेल, तर तोच व्यवसाय तुमच्यापैकी जो काही एखादा व्यक्ती आहे तो रन करत आहे, समोर वाढवत आहे, तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो? बिझनेसमॅन म्हणू शकतो. बट एंटरप्रिनर कोणाला म्हणायचंय, तर एखादं काहीतरी इनोव्हेटिव्ह करणं. मीन्स काय, ऍग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड सांगायचं झालं तर आपण काय आहोत? अमरावतीमध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे पॉलिहाऊस अवेलेबल आहे आणि आपण काय करतो? टीचं प्लांटेशन कोणत्या ठिकाणी होते? महाराष्ट्रात होते का? नाहीये. टीचं प्लांटेशन कोणत्या ठिकाणी होते? तर ते होते आसाममध्ये. मग आसाम मधील काय केलेलं आहे, टीच्या जे काही व्हेरायटीज येतात किंवा टीचं जे काही क्रॉप्स येतात ते आपण कोणत्या ठिकाणी आणलेले आहेत? महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत आणि आपल्या पॉली हाऊस मध्ये काय करत आहोत? आपण ग्रो करत आहोत. तर मीन्स काय करत आहोत? आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करायला लागलो. कारण काय, तर आपल्या एरियामध्ये होणारे जे काही पिकं आहेत ते कोणते आहेत? सोयाबीन असेल, कापूस असेल, चना असेल, गहू असेल, व्हीट असेल आणि याच्या व्यतिरिक्त कोणतं? तर प्लांटेशन क्रॉप मध्ये जर जातो म्हटलं किंवा हॉर्टिकल्चरल क्रॉप मध्ये जातो म्हटलं तर संत्रा आहे. बट आपण कोणत्या क्रॉपचं काय करायला लागलो? आपण या ठिकाणी ग्रोईंग करावं, तर टीची करावं. मीन्स काय झालंय? काहीतरी इनोव्हेटिव्ह झालंय. तर ते काय झालंय, त्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो? एंटरप्रिनर म्हणू शकतो. तर हे या ठिकाणी आहे. देन नेक्स्ट जी येते आपल्यावाली, नेक्स्ट स्कीम जी येते ती आहे नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट. नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट ही काय आपल्याला एक नेक्स्ट प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम कधी लॉन्च करण्यात आलेला होता? 2013-14 मध्ये काय करण्यात आला? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत काय करण्यात आलेला आहे? लॉन्च करण्यात आला. तर या प्रोग्रामचं बेनिफिट काय आहे? तर या प्रोग्राम मध्ये डेअरीशी रिगार्डिंग जे काही युनिट आहेत यांनी दिलेलं आहे या ठिकाणी डेअरी डेव्हलपमेंट. तर डेअरीशी रिगार्डिंग जे काही युनिट आहेत हे काय करायचे? आपल्याला इन्क्रीज करायचे. मीन्स काय? क्रिएटिंग अँड स्ट्रेंथनिंग ऑफ डेअरी. जे काही स्मॉल डेअरीज असतील यांची स्ट्रेंथ इन्क्रीज करणं आणि नवीन डेअरी काय करायच्या ना, क्रिएट करायच्या. आता हा जो प्रोग्राम होता, हा प्रोग्राम कुठपर्यंत? 2013-14 लॉन्च करण्यात आला. 2019 पर्यंत चालला. देन आफ्टर याला काय करण्यात आलेलं आहे? रिस्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. किती कधीपासून? 2021 पासून. 1 जानेवारी 2021 पासून याला काय करण्यात आलेलं आहे? रिस्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. कशासाठी करण्यात आलेलं आहे? तर रिस्ट्रक्चर केल्यानंतर जवळपास 10,000 डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटी या रिस्ट्रक्चर केल्यानंतर काय करण्यात आलेलं आहे? या प्रोग्रामचं एम काय? 10,000 न्यू डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज काय करायचे आता? डेव्हलप करायचे. आता कोणत्या प्रोग्रामच्या अंतर्गत? नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत. तर ठीक आहे, हे या प्रोग्रामचं एक वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट जे आहे, तर नेक्स्ट प्रोग्राम कोणता आहे ते आपल्याला? डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग अँड फिशरी. तर या डिपार्टमेंटचं महत्वच एवढं वाढलेलं आहे किंवा इम्पॉर्टन्सच एवढं झालेलं आहे की या डिपार्टमेंटला काय करण्यात आलेली आहे? अॅनिमल हजबंड्री अँड डेअरिंग या डिपार्टमेंटला सेपरेट एक मिनिस्ट्री प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जे काही ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे, या ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या अंतर्गत सेपरेट एक डिपार्टमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. कशाला? तर आपल्या अॅनिमल हजबंड्री अँड डेअरी सेक्टरला, डिपार्टमेंट ऑफ अॅनिमल हजबंड्री अँड डेअरिंग अँड फिशरीज. देन नेक्स्ट कोणतं आहे? तर नेक्स्ट कोणती स्कीम आहे? तर लाईव्हस्टॉक सेन्सस. सेन्सस कधी कंडक्ट केली जाते मित्रांनो? ज्या वेळेस पर्टिक्युलर त्या वस्तूचं महत्व आहे, त्या ह्युमन बिईंगचं महत्व आहे किंवा त्या पर्टिक्युलर अॅनिमल्सचं इम्पॉर्टन्स आहे
अदरवाईज त्या अॅनिमल्सची काय केला जात नाही, सेन्सस कंडक्ट केला जात नाही. तर या ठिकाणी काय लाईव्हस्टॉक सेक्टर जे आहे तर लाईव्हस्टॉक मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, म्हणून त्यांची काय केल्या गेलेली आहे त्या ठिकाणी सेन्सस कंडक्ट करण्यात आलेली. ती किती वर्षानंतर केला जाते, एव्हरी 5 इयर्स. किती वर्षानंतर, एव्हरी 5 इयर्सच्या नंतर काय केला जाते त्या ठिकाणी सेन्सस कंडक्ट केला जाते. देन नेक्स्ट जो आहे तो कोणता आहे, राष्ट्रीय गोकुळ मिशन. नेक्स्ट जो काही प्रोग्राम आहे आपल्याला तो कोणता आहे, राष्ट्रीय गोकुळ मिशन. आता या राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंतर्गत काय केला जाते व कशासाठी हा प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला आहे, तर राष्ट्रीय गोकुळ मिशन जे आहे तर याच्यामध्ये इंडिजिनस कॅटल ब्रीड्स जे आहेत, या इंडिजिनस कॅटल ब्रीड्सचं काय केलं, इंडिजिनस कॅटल ब्रीड्सला काय केलं जाते तर कन्झर्व करण्यासाठी काय केलं गेलेलं आहे, हे गोकुळ मिशन काय करण्यात आलेलं आहे, रन करण्यात आलेलं आहे. देन नेक्स्ट बघू, नेक्स्ट जो आहे आपल्याला, तर नेक्स्ट प्रोग्राम जो आहे ई पशुहाट पोर्टल. तर ई पशुहाट पोर्टल मध्ये काय केलं जातं, ई पशुहाट पोर्टल, ई पशुहाट पोर्टलशी मिळत होतं एक पोर्टल आहे, त्या पोर्टलला आपण काय म्हणतो, ई नाम पोर्टल म्हणतो. ई नाम पोर्टल, नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट, राष्ट्रीय कृषी बाजार, अशा प्रकारचं काय आहे. आता या पोर्टलमध्ये काय केलं जाते तर ट्रेडिंग केला जाते, जे काही ग्रेन्स असतील यांचे ट्रेडिंग केला जाते. मग तसं या पोर्टलमध्ये ट्रेडिंग केला जाते का, अॅनिमल्सची ट्रेडिंग केला जाते का, नाहीये. ई पशुहाट पोर्टल जे आहे तर ई पशुहाट पोर्टलमध्ये कोणत्याही प्रकारचे अॅनिमलची सेलिंग किंवा पर्चेसिंग केला जात नाहीये. तर हे पोर्टल कशासाठी बनवण्यात आलेलं आहे, प्रोव्हाइडिंग फॉर इम्पॉर्टंट किंवा स्पेशल इन्फॉर्मेशन. स्पेशल इन्फॉर्मेशन जी आहे ही स्पेशल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, हे ई पशुहाट पोर्टल तयार करणार. आता स्पेशल इन्फॉर्मेशन कोणती, सपोज मी आहे, माझी जनावर आहे किंवा माझ्याकडे एक कॅटल ब्रीड आहे आणि ती कशावरती आलेली आहे, मेटिंग वरती आलेली. मग मेटिंग वरती आली म्हणजे मीच काय करायचंय, कोणत्याही वेळेमध्ये आपण त्या कॅटलची मेटिंग करू शकतो का, नाहीये. तर पर्टिक्युलर तिचा काय राहतोय, टाइम पिरियड राहतो, 18 to 24 आवर्स. मीन्स जी काही मेटिंग करायची आहे ती या पिरियडला आपण कोणता पिरियड म्हणतो, हिटिंग पिरियड म्हणतो. या हिटिंग पिरियड मध्येच काय केलं जातं, त्या अॅनिमल्सची काय केलं जातं, मेटिंग केलं जातं. मग माझं जे काही जनावर आहे, माझी जी काही गाय आहे, म्हैस आहे, कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहे, एका पर्टिक्युलर व्हिलेज मध्ये आहे आणि त्या ठिकाणी तिची काय करणं आवश्यक आहे, मीटिंग करायची. मीटिंग करायची आहे तर मग मीटिंग कोणाही सोबत केलं तर चालते का, आपल्याला जर F1 सुपिरियर F1 जर लागत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मीटिंग कोणत्या मेल पॅरेंट सोबत करावं लागेल, सुपिरियर क्वालिटी ऑफ मेल पॅरेंट सोबत. पण खेडेगावामध्ये किंवा विलेजेस मध्ये त्या ठिकाणी सुपिरियर क्वालिटी ऑफ बुल्स अवेलेबल असेल तर नो प्रॉब्लेम. बट समटाइम्स किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स काय होते की विलेजेस मध्ये सुपिरियर क्वालिटी ऑफ बुल्स काय मिळत नाहीत आपल्याला, अवेलेबल राहत नाही येतं. मग येणारी F1 प्रोजनी काय मिळते आपल्याला, इन्फेरियर क्वालिटी ऑफ F1 प्रोजनी मिळते. तर त्यासाठी काय करायचंय, ही पशुहाट पोर्टल आपल्याला काय करते तर त्या ठिकाणी सुपिरियर क्वालिटी ऑफ मेल पॅरेंटची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते, ही पशुहाट पोर्टल करते. मीन्स कशा प्रकारे, तर तुमच्या सराउंडिंग ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी एक आपली डिफिकल्टीज मांडतो किंवा प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी ऍड करतो, त्यावेळेस ते काय पोर्टल आपल्याला काय करते, रिगार्डिंग सराउंडिंग, आपल्या सराउंडिंग जवळपासचे जे काही वेटरनरी हॉस्पिटल्स असेल, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सेंटर असतील किंवा एखादा सुपिरियर क्वालिटी बुल्स त्या पर्टिक्युलर एरियामध्ये अवेलेबल असेल तर त्याची इन्फॉर्मेशन ते आपल्याला काय करते, प्रोव्हाइड करते. देन आफ्टर त्या ठिकाणी जाऊन आपण काय करू शकतो, त्यांची मीटिंग करू शकतो इन बिटवीन 18 to 24 आवर्स मध्ये. तर हे काय आहे, एक ई पशुहाट पोर्टलचं इम्पॉर्टन्स आहे. याच्या व्यतिरिक्त नेक्स्ट प्रोग्राम कोणता येते आपल्याला, तर नेक्स्ट प्रोग्राम आहे अॅनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. लॉन्च कधी करण्यात आलंय, 2020 मध्ये. आता या ठिकाणी याच्या नावातच मेन्शन केलंय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. काय करते तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी या ठिकाणी काय केलं जाते, फंड प्रोव्हाइड केला जाते या स्कीमच्या अंतर्गत. मग इन्फ्रास्ट्रक्चर कोणतं आहे, डेअरी प्रोसेसिंग युनिट असेल, मीट प्रोसेसिंग युनिट असेल, डेअरीशी रिलेटेड आहे का, नाहीये. तर या ठिकाणी अॅनिमल हजबंडरी मेन्शन केलेलं आहे. काय नाव मेन्शन केलं, अॅनिमल हजबंडरी मध्ये कोणकोणते येते, तर पर्ल फार्मिंग येते, प्रॉन फार्मिंग येते, त्यानंतर फिशरीज येते, त्यानंतर नेक्स्ट कोणतं येते, पिगरी येते, त्यानंतर पोल्ट्री येते, गोटरी येते. या सर्वांचं काय करायचं, एक प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर युनिट डेव्हलपमेंट करण्यासाठी काय केलं जाते, या स्कीमच्या अंतर्गत काय केलं जाते, फंड प्रोव्हाइड केला जाते. देन नेक्स्ट कोणती स्कीम आहे, नॅशनल अॅनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम. हा प्रोग्राम काय करण्यात आलेला आहे, रन करण्यात आलेला आहे. या प्रोग्रामच्या अंतर्गत पर्टिक्युलरली स्पेशली फोकस ऑन टू डिसीज कोणते आहेत,
तर फर्स्ट वन आहे FMD आणि सेकंड वन कोणता आहे? ब्रुसोलिसिस. हे जे दोन डिसीज आहेत या दोन डिसीज वरती काय करण्यात आलेलं आहे? पर्टिक्युलर स्पेशल फोकस या स्कीमच्या अंतर्गत करण्यात आला. 2021 ते 2025 पर्यंत 100% व्हॅक्सिनेशन करून काय करण्यात आलेलं आहे? तर FMD या डिसीजला काय करायचंय? कंट्रोल करायचंय. आणि 2030 पर्यंत FMD हा जो डिसीज आहे हा टोटली काय करायचा आहे? भारतामधून इरॅडिकेट करणं या स्कीमच्या अंतर्गत किंवा या प्रोग्रामच्या अंतर्गत काय हे त्याच्यावालं मेन एम आहे. देन ब्रुसोलिसिस जे आहे, ब्रुसोलिसिसला व्हॅक्सिनेशन करून या डिसीजला काय करायचंय? इरॅडिकेट करायचं. हेही या स्कीमच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या सर्व गोष्टीमुळे म्हणजे जेवढं आता आपण पाहणार या सर्व रिझन्समुळे काय करण्यात आलेलं आहे? तर अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स किंवा अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी हे जे काही डिपार्टमेंट आहे किंवा हे जे सेक्टर आहे हे काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही या ठिकाणी पाहिलं काय करण्यात आलेलं आहे आपल्याला? तर या ठिकाणी नॅशनल अॅनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम रन करण्यात आलेला आहे. अॅनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड प्रोव्हाइड करते. देन ई पशुवट पोर्टल रन करण्यात आलेलं आहे. देन नेक्स्ट कोणतं आहे? राष्ट्रीय गोकुळ मिशन रन करण्यात आलंय. लाईव्हस्टॉक सेन्सस कंडक्ट केले जाते एव्हरी 5 इयर्स नंतर. डिपार्टमेंट ऑफ अॅनिमल हजबंडरी अँड डेअरिंग अँड फिशरीज सेपरेट डिपार्टमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. देन नेक्स्ट कोणतं आहे? नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट. देन त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं येते आपल्याला? तर डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम रन करण्यात आलेली आहे नाबार्डच्या अंतर्गत. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन रन करण्यात आलं ओव्हरऑल कंट्रीमध्ये. देन ऑपरेशन फ्लड रन करण्यात आलंय. तर हे जेवढे काही इम्पॉर्टन्स आहे हे झालं एक फार्मर्सच्या दृष्टिकोनातून किंवा गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून. आणि फार्मरच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं इम्पॉर्टन्स कशा प्रकारे आहे. कारण क्रॉप्स वरती काय आहे? क्रॉप्स एक स्टेबल इन्कम प्रोव्हाइड करून देऊ शकत नाहीये. आणि क्रॉप्स मध्ये तीन रिस्क आहे. कारण काय मार्केटमध्ये ग्रेन्स गेले जरी किंवा प्रोडक्शन जरी आपण आपला माल मार्केटमध्ये नेला तर त्या ठिकाणी प्राइस मिळेल किंवा नाही. सध्या कंडिशन सोयाबीनची परिस्थिती तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे. सोयाबीनला काय 4-4.5 हजार रुपये भाव आहे आणि आपण बॅग किती रुपयाने परचेस केलेली होती? 4 ते 5 हजार रुपयाने आपण बॅग परचेस केली आणि आपल्या एका क्विंटलला भाव किती आहे? 4 ते 4.5 हजार रुपये. मग या बेसवरती तुम्ही ही जी रिस्क आहे ही एक रिस्क झाली. आणि सेकंड रिस्क कोणती आहे? तर नेचरची किंवा क्लायमेटिक कंडिशन कशा प्रकारची राहते. मी सेकंड रिस्क नेचरची आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित पडेल. मीन्स ट्विन रिस्क कशामध्ये आहे? क्रॉप मध्ये आहे. बट अॅनिमल मध्ये ते जे रिस्क आहेत त्या ठिकाणी काय होते ते थोड्या कमी होते. त्याच्यामुळे फार्मरच्या दृष्टिकोनातून त्याचा इम्पॉर्टन्स आहे. आणि स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहायचं झालं तर त्या ठिकाणी काय की मागील 7 ते 8 वर्षामध्ये ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर याच्यावरती जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले होते. बट आता सध्या करंट सिच्युएशन मध्ये कोणत्या डिपार्टमेंटला जास्त वेटेज आलेलं आहे? अॅनिमल हजबंडरी या सेक्टरला जास्त वेटेज आलेलं आहे. तर ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबून जाऊ. ठीक आहे, थँक्यू.